गावाकडे वर्षभरासाठी लागणारा जडण अशा पद्धतीने साठवून ठेवतात एखाद्या गोठ्यामध्ये, छपरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पाऊस लागणार नाही, पाणी लागणार नाही अशा ठिकाणी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जडण लावताना जी स्वयंपाक करणारी बाई आहे, गृहिणी आहे, तिला अजिबात त्रास होणार नाही. तरीसुद्धा पावसाळ्यामध्ये ह्या ज्या जडण आहेत, काड्या आहेत, त्या नरम होतात आणि त्रास तर होतोच पेटवायला. अर्ध्याहून जास्त तर स्वयंपाक गॅसवर होतो, पण चपात्या आहेत, आंबील आहेत, ज्या आम्हाला चुलीवर बनवायच्या असतात आणि पाणी तापवायला सुद्धा चुलीचाच उपयोग केला जातो. तर आई इथे सकाळी चपात्या करते. तर आमच्याकडे चपात्या आता 2 वेळेस होतात, एकतर सकाळी नाश्त्याला आणि दुपारी नंतर जेवणाला. चुलीकडच्याच साईडला आमच्या गाईचा गोठा आहे, म्हणून तिकडूनच वडील शेणाचा टोपला घेऊन येत आहेत, शेण टाकायला उकिरड्यावर जातात आणि आई इथे सकाळी सकाळी चपात्या करते. गावाला गेल्यावर मी आईची जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करते, कारण तिला 24ही तास 12ही महिने अजिबात आराम नसतो. सगळ्यांच्या घरामध्ये आईची स्थिती तेच असते.